आणि काही गावांची हद्दवाढ पहिल्यांदा झाली पाहिजे या मतापर्यंत आम्ही आलो. पण दुर्दैवानं काय झालं, महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर 6 महिने ही हद्दवाढ करता आली नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर ही हद्दवाढ व्हावी असं अपेक्षित होतं. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोल्हापूर जगामध्ये कोल्हापूरची हद्दवाढ होते का? तर जी प्रगत आता शहर आहेत त्या सगळ्याची हद्दवाढ झाली आहे. मग आपण आपल्या शहराला प्रगतीपासून थांबवणार आहे का? ही फॅक्ट आहे. मग अनेक आंदोलनं झाली, अनेक चळवळी झाल्या. 2007 आल्यानंतर मी तातडीनं पहिला एक हद्दवाढीच्या संदर्भात आमरण उपोषण पत्करलं, जे थेट पाईपलाईनच्या वेळेला पत्करलं आणि ती थेट पाईपलाईन मंजूर झाली होती. आणि हद्दवाढीच्या संदर्भात मी आमरण उपोषण पुकारलं असताना सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, आपले चंद्रकांत दादा पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, यांनी मला उपोषण सोडून आत बोलवून घेतलं आणि हद्दवाढ आम्ही करतो असं सांगितलं. आणि कॅबिनेटमध्ये हा निर्णय देखील होणार होता, पण त्याला मोठ्या प्रमाणात विरोध काही लोकांच्याकडून झाला. आणि त्यावेळी आपलं दुर्दैव 2015-16च्या वेळेला, त्याच वेळेला सर्किट बेंचचं पण तसंच झालं होतं. त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर आता परत एकदा ही संधी होती आणि त्यामुळं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हद्दवाढीसाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. आता सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले, त्यावेळी त्यांनी मला सातत्यानं सांगितलं होतं की डिक्लेअर करतो, जास्त त्याला लोकांच्यातनं आंदोलन वगैरे होऊन देऊ नका. अशा पद्धतीनं हे सुरू असताना गेल्या वर्षीच्या म्हणजे जुलैच्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकमत केलं, जे मंत्र्यांनी उत्तर दिलं. आणि काही गावांची हद्दवाढ पहिल्यांदा झाली पाहिजे या मतापर्यंत आम्ही आलो. पण दुर्दैवानं काय झालं, महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर 6 महिने ही हद्दवाढ करता आली नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर ही हद्दवाढ व्हावी असं अपेक्षित होतं. पण दुसरं दुर्दैव आता असं झालं की आपली जी लोकसंख्येची मोजणीचा विषय सुरू आहे ती 2027 मार्चपर्यंत आपला हद्दवाढ करता येणार नाही, असा एक दुसरा नियम आहे. आणि त्यामुळं हद्दवाढ होणार नाही अशातला भाग नाही आहे. हद्दवाढ ही अटळ आहे. पहिली 10 गावं, 15 गावं, 20-50 गावं जे काय असतील, आता पुन्हा एक मतप्रवाह असा आलेला आहे काही प्रमुख नेत्यांच्या मते की सगळे एकदमच करा. पण कुणाला दुखवून न करता विश्वासात घेऊन ही 10 गावं पहिली घेऊन हद्दवाढ निश्चितपणे पुढच्या अधिवेशनामध्ये, मार्चच्या म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निश्चितपणे आम्ही करू. या गोष्टीची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी बोललो आहे. आपण बघित असाल, मी त्या लक्षवेधीला उपप्रश्न देखील मुद्दाम विचारले, कारण आताही अडचण आहे. पण 2027च्या मार्चनंतर ही अडचण नसल्यामुळं तुम्ही हद्दवाढ नक्की करणार का हा देखील प्रश्न मी विचारला. तर हद्दवाढ व्हावी हे सन्माननीय मुख्यमंत्री, इवन कैलासवासी अजितदादा पवार यांनी देखील इथं आपल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हटलं होतं की तुम्ही काय विरोध करताय मला कळत नाही. आणि म्हणून हद्दवाढ झाली पाहिजे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय शहराचा विकास नाही आणि पर्यायानं जिल्ह्याचा किंवा ग्रामीण भागाचा विकास नाही. पण ग्रामीण भागातील लोकांच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या पद्धतीची संकल्पना घालून त्यांना थोडं आंदोलनात्मक निर्णय चुकीचा आहे. माझी सर्वच लोकप्रतिनिधींना, ग्रामीण भागातील नागरिकांना देखील माझी विनंती आहे. कारण बघा, ग्रामीण भागामध्ये अनेक सोयी देतो ना आपण, पाणी देतोय, लाईट देतोय, रस्ते आहेत, सगळे ऑफिसेस इकडे आहेत, ते त्यांना इकडे यावं लागतं आहे, शाळा तिकडे त्यांची मुलं येतात. म्हणजे एकरूप जे शहर झालेलं आहे त्या भागामध्ये हद्दवाढ करायला काही हरकत नसावी. आणि म्हणून 2027च्या मार्चच्या अधिवेशनामध्ये ही हद्दवाढ निश्चितपणे होईल हे सांगण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी बोलवलं आहे. बाकी लक्षवेधीचा जो संपूर्ण आपल्याला पाठवलेला आहे ते आपण बघितलं. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, त्यामुळे मी मनपूर्वक धन्यवाद. बघा, राजकीय कारणाने मला कोणाला दोष द्यायचा नाही किंवा कोणावर आरोप करायचा नाही. यामध्ये लोकप्रतिनिधीला त्या भागातील नागरिकांचं थोडं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं, त्यांना ते प्रेशर असतं. पण लोकप्रतिनिधीनं त्यांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की यामध्ये हिताचं काय आहे हे समजून सांगणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोण कमी पडलं की काय असं मला वाटतं. कारण सगळ्या आपण सोयीसुद्धा त्यांना देतो, पुढच्या काळामध्ये देणार आहोत. आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोल्हापूर जगामध्ये कोल्हापूरची हद्दवाढ होते का? तर जी प्रगत आता शहर आहेत त्या सगळ्याची हद्दवाढ झाली आहे. मग आपण आपल्या शहराला प्रगतीपासून थांबवणार आहे का? ही फॅक्ट आहे. सांगितलं मी, सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. माझ्यापेक्षा जबाबदार मंत्र्यांनी त्या उत्तर दिलेलं आहे आपल्याला अधिवेशनामध्ये. त्यांनी सांगितलं मी झालं मी प्रयत्न करणार. काय आहे, कधी